त्याचप्रमाणे आजच्या चर्चा बैठकीत जे संचालन करतात असे संचालन करते रमणजी भानारकर मुक्काम जीवनापूर यांना सुद्धा माझा नमस्कार। तसेच या हवन कार्याला आवर्जून उपस्थित झालेले सेवक सेविका, बाहेरहून आलेले सेवक सेविका, गावातील सेवक सेविका व बालसेवक या सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार। नमस्कार। चहा पाहिजे का? पहा, आतापर्यंतची ही भगवत कार्याची चर्चा बैठक सुरू आहे आणि ही भगवत कार्याची चर्चा बैठक बाबांनी दिलेले 4 तत्व, 3 शब्द, 5 नियम व सेवक मार्गात आल्यानंतर त्यांना त्यांच्या जीवनात मिळालेला अनुभव या विषयावर सुरू आहे। पहा, जो कोणी आतापर्यंत सेवक बोलून गेले त्यांनी आपापली आपबीती, आपलं जीवन कार्य आणि आपल्या जीवनात आलेला अनुभव सांगितला। ही भगवत कृपा आहे आणि या भगवत कृपेमुळेच आज हा दुःखी समाज सुखी झालेला आहे। कारण या मार्गाशी जेही व्यक्ती, जेही परिवार जुळले ते आजपर्यंत दुःखी होते आणि दुःखासाठीच ह्या मार्गात प्रवेश करून त्यांचं दुःख दूर झालं व भगवंताच्या कृपेनं बाबा जुमदेवजीने दिलेल्या तत्वशब्द नियमानं जीवनाचं सोनं झालेलं आहे। कारण ही चैतन्यमय निरामय निराकार शक्ती आहे। बाबांनी आपल्याला दिलेली चैतन्यमय निरामय निराकार शक्ती आहे आणि ही शक्ती 24 तास सेवकांच्या पाठीशी काम करत राहते। पण केव्हा आपण या मार्गात प्रवेश करतो, मार्गात येतो, मार्गदर्शकाकडे जातो आणि मार्गदर्शकाकडे जातो, शब्द घेतो, सांगतो साहेब की या मार्गात मला प्रवेश करायचा आहे, असं दुःख आहे आणि या कारणासाठी मी या मार्गात येत आहो। आणि मार्गदर्शक आपल्याला काय देतो? मंत्र देतो? काहीच नाही देत, एक शब्द देतो, सांगतो की दादा हा असा असा मार्ग आहे, मार्गाची रूपरेषा समजून सांगतो, तत्वशब्द नियम समजून सांगतो आणि ते सांगितल्यानंतर त्या तत्वशब्द नियमानं वागायला सांगतो आणि आपल्याला शब्द देतो। आपल्याला शब्द देतो आणि शब्द देऊन त्या शब्दानं आपण आपलं जीवन कार्य सुरू करतो आणि आपल्याला भगवंताची कृपा लाभते। इकडे शब्द घेताच क्षणी जर झोपलेला माणूस खाटेवर जरी घरी असेल आणि कर्ता पुरुष जर त्या मार्गदर्शकाकडे गेला असेल आणि तो विचारत असेल का मला मार्गदर्शन करा, मला या मार्गात यायचं आहे, तो आपली मन इच्छा त्या मार्गदर्शकापर्यंत सांगत असेल तरी भगवंताची कृपा त्या दुःखी सेवकाच्या घरी पोहोचते। त्या दुःखी सेवकाच्या घरी ती भगवंताची कृपा पोहोचते आणि खरोखर तो जेव्हा शब्द घेऊन आपल्या घरी परत येतो तर त्याच्या घरचा दुःखी माणूस उठून बसलेला दिसते, घरची बाई झाडझूड करताना दिसते। असे कित्येक उदाहरण आहेत सेवकांचे की या आमच्या ग्रामीण भागात जे घडतं, जे होते ते आम्ही आपल्या डोळ्यानं पाहिलेलं आहे। कारण ही चैतन्य निरामय निराकार शक्ती आहे आणि ही 24 तास सेवकाच्या पाठीशी काम करत राहते। कारण आपण मार्गात येतो, शब्द देतो आणि शब्द दिल्यानंतर आपण जरी विचार केला मला कोण पाहणार आहे, मला कोण पाहणार आहे, मी कुठेही गेलो, घराच्या बाहेर गेलो, घरी नियम, घराच्या बाहेर काहीच नाही, कारण पाठी लावली आहे दारावर, घराच्या बाहेर नाही आहे। आणि जर हा विचार केला ना आपण जर त्या नियमाच्या बाहेर गेलो तर पाहणारा भगवंत आपल्या पाठीशी सदैव राहते। आमचे शेषरावजी निंबर्ते साहेब यांच्या घरी आज 9वे हवन कार्य संपन्न झाले। यांचे कार्य त्यांनी सांगितल्याप्रमाणे श्रीमती अंजनाबाई उरकुडे मुक्काम मांडळ यांच्याकडून होते, बरोबर आहे ना? यांच्याकडून होते। त्यांचा परिवार जवळपास 22 वर्षे त्यांच्याकडून कार्यरत राहिला। त्यांनी जिथे असेल तिथे त्यांनी त्याग केला, नवहवन केले, कार्य केले आणि हे कार्य केल्यानंतर त्यांच्या मनाला, त्यांच्या परिवारात समाधानी नव्हती। कारण कावरली गाय आणि काटे खाय। दुःखी माणसाला माहित नाही राहत, दुःखी माणसाला माहित नाही राहत, एवढं माहित राहते फलाना कार्य देते, ठमका कार्य देते, धमका कार्य देते, पण तो मंडळवाला आहे, किमकीवाला आहे, पालोरेवाला आहे का काय कोणाला काहीच समजत नाही। पण बाबाची कृपा तिथेही होते, होत नाही मी असं म्हणत नाही। कारण बाबाचं नाम जरी एखाद्या अनेक वाल्याने जरी आजही आता हे जरी चर्चा बैठक तो आपल्या घरून ऐकत असेल आणि तो दुःखी असाल आणि तो जरी हे का सांगते असा जरी आपल्या मनात म्हणत असेल, तो आपल्या मुखात जरी बाबा हनुमानजी हा नाम घेत असेल तरी भगवंत त्याला सहाय्य होतो, त्याचे दुःख त्याच्या घरी दूर होतात। कारण बाबा नामात एवढी शक्ती आहे, बाबा हनुमानजी नामात एवढी शक्ती आहे, एवढा सामर्थ्य आहे, तो आपल्याला बाबा जुमदेवजीनं दाखवून दिला।
पण कसा दिला? निष्काम भावनेनं दिला, फुकट दिला. म्हणून म्हणणं आहे, बाबा हनुमानजी नाम भज सेवका तू वाचे, बाबा हनुमानजी नाम भज सेवका तू वाचे, तुटतील बंद सारे भावपाश या जीवाचे, नाहीतर अनमोल जन्म जाता मग मार त्या यमाचे, मग मार त्या यमाचे. आणि आमचे शेषरावजी निंबर्ते हे कार्यात आले. 22 वर्ष त्यांनी दुसरीकडून कार्य केले, हवन केले, त्याग केला, पण त्यांच्या मनाला समाधानी नव्हती. या सगळ्या परिवाराने आपला अनुभव, आपली आपबीती सांगितली, पण एक गोष्ट नाही सांगितली. एक गोष्ट या परिवाराने नाही सांगितली का या परिवारात समाधान ही वस्तू नव्हती. जरी हे मार्गात होते, जरी हे कार्यात होते, दुसरीकडून जरी शब्द होता, बाजारची फोटो त्यांच्या घरी होती, पण त्यांना त्यांच्या परिवारात समाधान नावाची वस्तू नव्हती. आई वडील, 2 मुलं, प्रशांत आणि साहिल. पण साहिल कालांतरानं मार्गात राहूनही व्यसनाच्या अधीन लागला होता. साहिल हा मार्गात राहूनही व्यसनाच्या अधीन लागला होता. आणि सत्य काय आहे आणि भगवंत कुठे आहे ह्या परिवाराला कळत नव्हतं. परिस्थिती बिघडत चालली होती, परिवार बिघडत चालला होता, डोक्याचं संतुलन बिघडत होतं आणि त्यात तो घरून निघून जात होता आणि त्याला शोधासाठी परिवार त्याच्या मागे मागे जात होता. मग तो कुठं कधी नागपूरला भेटायचा, कधी कुईला भेटायचा, कधी मांदेडच्या बसस्टॉपवर भेटायचा आणि कधी व्यसन करून भेटायचा. खरं बोलतो का खोटं बोलतो? निंबर्ते परिवार. नाही तर तुम्ही म्हणाल रोशन तळवेकर आपल्या हातच्या अगाऊच्या सांगते, अगाऊच्या संत साहेब चुपराम मी समोर बोलतो, बरोबर आहे ना? पण हा परिवार भटकत चालला होता आणि या परिवाराला कुठंतरी गाठ बांधायची होती आणि त्या परिवाराला एका ठिकाणी एक चित्त, एक लक्ष, एक भगवान, तत्व, शब्द, नियम ह्या ठिकाणी छायेखाली यायचं होतं. यात त्यांनी विचार केला का आपल्याला ट्रेडमार्क नाही आहे. जे आमच्या परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे सेवक असेल ते आमचा ट्रेडमार्क आहे, आमचा ट्रेडमार्क आहे, आमचे सेवक आहेत. आणि जे बाजारचे आहेत ते बाजारचेच आहेत. त्याला काही अर्थ नाही आहे. कारण जो ह्या मार्गात सेवक येतो, मंडळाशी जुडतो, मंडळाचे कार्य करतो आणि मंडळाशी जुडून आपले कार्य करत असतो, तेव्हा त्याला मंडळातून जेव्हा फोटो भेटते तेव्हा रितसर विचारले जाते. मंडळात गेल्यानंतर रितसर विचारले जाते, मार्गदर्शक समजून सांगतो, भवन निधी, आश्रम निधी भरावा लागते, त्याला त्याची पावती मिळते, त्या पावतीवर त्याचा सेवक नंबर असतो. आणि बाजारातून जर फोटो आणली तर त्याला कुठलाच सेवक नंबर नसतो. कारण तो भवन निधी, आश्रम निधी भरणे म्हणजे आपण त्या परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे सभासद होणे आहे. आता सभासद होण्यासाठी पूर्वी 1001 भवन निधी, 1001 आश्रम निधी लागत होती आणि तो मंडळाचा सभासद होत होता. आणि सभासद झाल्यानंतर त्याला जे दर 5 वर्षांनी विश्वस्त कार्यकारिणी मंडळ बाळी बसते, त्यात त्याला मतदान करण्याचा अधिकार त्या सेवकाला राहते. जुने जे सभासद आहेत त्यांना आहे. पण त्यानंतरही आपण जरी 1001 भवन निधी, 1001 आश्रम निधी भरली आहे तरी पण आपण त्या मंडळाचे सभासद आहो. आपला अधिकार आहे, तो मंडळ आपला आहे, मौदा आश्रम आपला आहे, या बाजारातल्या लोकांचा नाही. कारण कालपर्यंत मार्गदर्शक शिबिर सुरू होतं मौदा आश्रम येथे आणि त्या शिबिरात मी पण होतो. त्या शिबिराच्या चर्चा ऐकल्या आणि त्या शिबिराच्या चर्चेनुसार जे काही होणार आहे, जे घडणार आहे, हे तुम्हा सर्व सेवकांना समोर कळणार आहे. त्या शिबिरानुसार जे घडणार आहे, जे होणार आहे ते तुम्हाला समोर कळणार आहे. पण जे आता जरी सभासद बनायचे असेल ना, आपल्याला जरी आपल्या त्या मतदानाचा अधिकार ठेवायचा असेल, कारण मतदानासाठी मंडळाला खर्च लाखो रुपयात येतो. जितके सभासद वाढतील मतदानाचे तेवढा खर्च जास्त वाढतो. म्हणून ह्यासाठी मंडळाने मतदानाच्या अधिकाराखाली जर त्या ज्या सेवकांना मतदान करायचे आहे त्यासाठी भवन निधी, आश्रम निधी भरल्यानंतर आता जे सेवक त्याग घेत आहेत, त्यागी होत आहेत, त्यांना जर मतदानाचा अधिकार पाहिजे आहे तर ₹5,000 ही निधी भरावं लागते. पण जे पूर्वी सभासद झालेले आहेत, मला वाटते 2019 पर्यंत त्यांना मतदानाचा अधिकार आहे.
नाही 2019 पर्यंतचे सेवक क्रमांक 52,000 पर्यंत. आणि त्यानुसार हा आपला मंडळ कार्य करत असतो आणि हा परिवार असा दुःखाकडे व्यसनाकडे हळूहळू वळत चाललेला होता. आणि त्यानुसार यांनी माझ्याशी संपर्क साधला. संपर्क साधून योग्य ते मार्गदर्शन झालं. आज आनंदाचा सोहळा त्यांच्या घरी 9वे हवन कार्य संपन्न झाले आणि त्या हवन कार्याच्या अनुषंगातून आज ही भगवत कार्याची चर्चा बैठक सुरू आहे आणि आपण सेवक इथं त्या भगवत कार्याचा लाभ घेण्यासाठी आलो. ही आपली पुण्यही आहे. जेव्हा या कार्याची माहिती बाकीच्या इतर गावात इतर सेवकांनाही सांगितली, ग्रुपवर टाकला, पण म्हणणं आहे ना, नसीब से ज्यादा और कर्म से पहिले किसी को कुछ नहीं मिलता. ज्यांचे कर्म होते आणि ज्यांचा नसीब होता त्यांना हे कार्य आज मिळालेले आहे. पण आपण सेवकांनी विचार करायचा आहे, सेवकांनी समजायचं आहे, आज आपण कुठे आहोत, आपण काय करतो आणि आपल्याला काय करायला पाहिजे. आपण ओळखायचं आहे, समजायचं आहे. आपण दुःखी असतो, दुःखी असताना आपल्याला माहित नसतं की या मार्गात प्रवेश करायचा आहे. कारण अगोदर मानव धर्माचा प्रचार प्रसार हा कमी होता. खेडोपाडी मोजके सेवक होते, शहरातही मोजके सेवक होते. पण या चर्चा बैठकीच्या माध्यमात, सेवक संमेलनाच्या माध्यमात आज लाखोच्या संख्येत सेवक आहेत आणि मंडळाशी लाखोच्या संख्येत सेवक जुळले आहे. पण इतर ठिकाणीही सेवक हे लाखोच्या हजारोच्या संख्येत आहेत. पण सेवकांना, त्या लोकांना कळत नाही की मूळ कुठे आहे. जिथं बाबांना आपल्याला जे सांगितलं आहे आणि जे दिलं आहे त्या ठिकाणी ज्यासाठी लोक कंटाळतात. कारण अफवा अशी पसरवतात, नाही भावनात गेल्यानंतर इतके पैसे लागतात, तिथं गेल्यानंतर एवढे पैसे आश्रम निधी, भवन निधी द्या लागते, हे तुम्हाला सांगतात आणि स्वतः इकडून पैसे घेतात ना, घरूनच आपला काम समोर चालवतात. हे कितपत योग्य आहे? काही गरज नाही आहे. लोक नावासाठी, पैशासाठी, खुर्चीसाठी मरमरते. आद्य कवी या मार्गाचे पहिले गायक गरीबदासजी कुंभारे म्हटलंय, पैशासाठी, खुर्चीसाठी मरमरते आणि मानव धर्म बदनाम करते. हा मानव धर्म बदनाम करते आणि आज लोकांना धंदे उचलून ठेवले आहे. हा, दारू पेला का, येऊन जा माझ्याकडे, माफीचे कार्य करून घे आणि पुन्हा कार्य कर, काही बिघडत नाही. आमच्याकडे तसा चालत नाही. मंडळाच्या मार्गदर्शकाकडे तसा चालत नाही. का दारू पेला का, दारू पेला असशील तर काऊन पेलास, कायसाठी पिला, हे सगळी विचारपूस केली जाते. पूर्ण परिवाराला बोलवले जाते आणि त्याच्यानंतरच त्याची सनिशा करून त्याला समोर मोक्का दिल्या जाते. एक वेळा जर मोक्का दिला आणि दुबार जर पुन्हा केला तर दारात उभा करत नाही. तर नुसत्या नावाच्या पाठीचे सेवक बनून काही मतलब नाही. पहन लिया परमात्मा के नाम का चोला, लगा दिया 2 रुपये की पाटी अंगन में और बन गया सेवक मैं बाबा का. असं म्हणण्यानं काही जमणार नाही. म्हणून ही बाबाची कृपा आहे. बाबांनी आपल्याला छान अशी नियमावली दिली. त्या नियमावली सांगितलं, तत्व, शब्द, नियम दिले. सकाळची विनंती दिली, सायंकाळची प्रार्थना दिली आणि सकाळच्या आणि सायंकाळच्या प्रार्थनेत आपण सकाळच्या विनंतीत भगवंताला वचनबद्ध होतो, सांगतो, बाबा मी तुझ्या तत्व, शब्द, नियमाचं पालन करीन, जुने विचार सोडीन. ह्या सगळ्या गोष्टीला आपण भगवंताला वचन देतो आणि सायंकाळच्या प्रार्थनेचा आरसा आपण आपल्या डोळ्यासमोर ठेवतो आणि त्या तत्वशब्द नियमाचा सार आपण रोज सकाळी आणि सायंकाळच्या प्रार्थनेत आपण भगवंताला म्हणतो, सांगतो आणि आपल्या जीवनाची आपण जीवन रेषा आपण आपली चालवत असतो. कित्येक उदाहरणं आहे, कित्येक प्रसंग आहेत का सेवकांची कितीही गाथा सांगितलेली ती संपत नाही. आमच्या त्या चंदनगडे दादांनी सांगितलं की माझ्याकडे 9वं हवन होतं आणि त्या 9व्या हवन कार्याच्या प्रसंगी जसं आम्ही प्रत्येक मासिक हवन कार्याला येणाऱ्या सेवकांना जेवण उपाशी पाठवत नव्हतो, जेवण करून जायला लावत होतो आणि ते जेवण करून गेल्यानंतर आज 9वं हवन कार्य आणि 9व्या हवन कार्यालाही पण आपल्याकडे घरी सेवक मंडळी येईल आणि ती जेवण करतील. याकरता अन्नधान्याची गरज पडते. तेव्हा त्यांच्या आईनी, कारण आपल्या घरी किती अन्नधान्य आहे त्या घरच्या बाईला माहित असते, म्हणून त्या बाईने आपल्या घरी जाऊन पाहिलं की आपल्याकडे गहू किती आहे. पण ते गहू जेव्हा त्या ड्रामात कमी होते, दुसऱ्या दिवशी जेव्हा पाहते, बरोबर आहे ना,
दुसऱ्या दिवशी जेव्हा पाहते तर ते गहू ड्राम भरून दिसले. कोणी ठेवले? कारण ही भगवत कृपा आहे. आणि हाच अनुभव, हेच भगवत कृपा कशी असते आपल्याला या अनुभवाच्या माध्यमातूनच शिकायची आहे. छान छान अनुभव आहे. पण असाच एक अनुभव मी तुम्हाला सांगतो. आमचे सेवक आदरणीय पोलीस मेजर आहेत गडचिरोलीला, मंगलदास कुलसंगे. त्यांच्या पत्नीला सोरायसिस म्हणजे मुख रोगाची अशी जे आतून जे फोड होतात आणि दुर्गंध चालते अशी बिमारी झाली होती. आणि त्या बाईची एवढी प्रकृती हालाकीची होती का तुम्ही तिच्या जवळ बसू शकत नव्हते. त्याने जवळपास 2-3 महिने ड्युटी सोडून त्याच्या साळभाऊ मांडळला टिळकराव कुलसंगे म्हणून हे राहत होते आणि त्यांच्या आश्रयाने ते इथे मांडळला आले. आल्यानंतर त्यांच्या घरी ते राहायचे आणि त्यांनीच त्यांना बोलवलं होतं, कारण टिळकराव कुलसंगे हे मार्गात होते. आणि टिळकराव कुलसंगेंनी सांगितलं की मी मार्गात, आमच्या मार्गामध्ये हा तुमचं दुःख दूर होऊ शकते, तुम्ही ह्या मार्गात प्रवेश करा. पण त्या पोलीस खात्यातल्या माणसाला या गोष्टीवर, मार्गावर विश्वास नव्हता आणि त्याच्या घरी टोपलाभर नारायण देव आणि वैष्णव पंथ हा धर्म होता. त्याच्यामुळे त्या पोलीस वेळाचा विचार नव्हता. पण ते इथं राहिले आणि उपचारादरम्यान ती बाई आमच्या घरी यायची, बसायची, शब्द घ्यायची. माझे वडील, आमचे मार्गदर्शक स्वर्गीय तुकारामजी तळवेकर हे त्या बाईला तीर्थ करून द्यायचे, फुका मारून द्यायचे, तिला आराम व्हायचा. पण त्यांना समजून सांगत होते, मार्गदर्शन करत होते का तुम्ही या मार्गात प्रवेश करा. हो काकाजी म्हणे, पाहू, आम्ही बघू, पण सध्या काय होते ते पाहू. म्हणजे त्या माणसाचा विश्वास मार्गावर नव्हता. मग त्या बाईला ऑरेंज सिटी हॉस्पिटल नागपूर येथे भरती केलं. भरती केल्यानंतर ती बाई ऑरेंज सिटी हॉस्पिटलला भरती केली. भरती केल्यानंतर आपल्याला माहित असते आपण आपल्या सोबत काय का नेला आणि का नाही नेला, आपल्या खिशात किती रुपये आहे, आपल्या बॅग मध्ये किती रुपये आहे आणि आपलं सामान कोणतं आपल्याला सगळं माहित असते. जेव्हा त्या ऑरेंज सिटी हॉस्पिटलला भरती केला, तिचा उपचार सुरू होता. मी पण त्या बाईला टिळकराव कुलसंगे यांच्या सोबत भेटायला दवाखान्यात गेलो होतो, भेटून आलो. आणि जेव्हा तिची प्रकृती बरी झाली, थोडासा आराम वाटला, पण त्या माणसाचा विश्वास मार्गावर नव्हता. तेव्हा तिला सुट्टी व्हायची, एक दिवसा अगोदर सुट्टी होण्याची वेळ आली, दवाखान्यातून सुट्टी घ्यायची होती. ते मंगलदास कुलसंगे कॅश काउंटर जवळून जात होते, तेव्हा तो कॅशियर त्यांना आवाज मारतो, साहेब इकडे या म्हणते, हे तुमचे बिल घेऊन जा. कारण दवाखान्याचे बिल केव्हा भेटते, पैसे दिल्यानंतर, पैसे द्यायच्या अगोदर भेटत नाही. तेव्हा साहेब म्हणते बिल घेऊन जा. तो विचारात पडला, नाही म्हणे बिल नाही दिला. नाही म्हणे तुमचा बिल पेड झाला आहे, तुम्ही आपले बिल घेऊन जा. तेव्हा त्यांनी विचार केला, आपल्या रूम मध्ये आला. रूम मध्ये आल्यानंतर त्यांनी आपल्या नातेवाईकांना फोन केला, कारण नातेवाईक एवढे श्रीमंत नव्हते ना, नातेवाईक अशा प्रसंगात मदत करत नाही. माझाही अनुभव आहे, नातेवाईक अशा प्रसंगात मदत करत नाहीत ना, नातेवाईक काही श्रीमंत नव्हते. तेव्हा इकडे तिकडे त्याने विचारला, पण कोणीच सांगितलं नाही का मी पैसे दिले म्हणून. त्याला शंका आली आणि शंका आल्यानंतर त्यांनी बॅग मधले आपले रुपये मोजले. कारण तो जेव्हा तिथे राहत होता, खाना खर्च मुक्त सुरू होता, त्याने एक मोबाईल खरेदी केला होता. तेव्हा बॅग मधले रुपये मोजले, मी एवढे रुपये बॅग मध्ये ठेवले होते. तर बॅग मधलेही साहेब रुपये जशाना तसेच होते, खर्च केलेले पैसे तिथे येऊन होते. हे मग कोण दिले? ना मी दिले ना तुम्ही दिले, कोण नेऊन दिले? हे त्या भगवान बाबा हनुमानजीने दिले. ते महान त्यागी बाबा जुमदेवजीची कृपा होती का तुझा विश्वास कसा बसेल. तेव्हा त्याचा विश्वास बसला का खरोखर हा चैतन्यमय निरामय निराकार शक्ती 24 तास सेवकाच्या पाठीची काम करत राहते. या बाबा हनुमानजी नामात एवढी शक्ती आहे, सामर्थ्य आहे, हे त्याला तेव्हा कळलं. आणि त्यांनी नागपूरहून सुट्टी घेतली, सरळ मांडळला आला आणि गडचिरोलीला जायची तयारी केली. विसर्जन करतो म्हणे आणि मार्गात प्रवेश केला. आज सुखी समाधानी जीवन जगत आहे. प्रॉपर गडचिरोलीला बजरंग नगर बसेराव कॉलनीत त्यांचं मकान आहे. त्यांचे त्याग नववे हवन कार्यक्रम त्या परिसरात मार्गदर्शक नव्हते, त्यावेळेस आमच्याकडूनच निपटले.
आणि आज तो परिवार सुखी समाधानी आहे आणि सुखी समाधानानं जीवन जगत आहे. म्हणणं आहे, प्रयत्न करता वाळू रगडिता तेल गडे. बरोबर आहे ना? वाळूचे कणही जरी रगडले तरी तेल निघते, पण केव्हा निघते? माणसाचा विश्वास असल तेव्हा. माणसाचा विश्वास असल तेव्हा तेल निघते. नाही तर तुम्ही त्या रेतीले जरी जवस होय म्हणणार, सोयाबीन होय म्हणणार आणि भरडाल तर त्याची घेपही नाही बनणार. पावडर बनल आहे ना, रांगोळी बनल. पण म्हणणं आहे, संत महंतांचं म्हणणं आहे, प्रयत्न करता वाळूचे कणही रगडिता तेल गडे. पण जेव्हा आपण प्रयत्न करू, आपला आत्मविश्वास प्रबळ ठेवू, आपण आपला ध्येय मजबूत ठेवू, एक लक्ष, एक चित्त, एक भगवान ठेवू, तेव्हा कुठं आपल्याला ते मिळाल्याशिवाय राहणार नाही. पण बाबांनी साध्या सरळ सोप्या भाषेत सांगितलंय. आणि या धर्माचं नाव मानव धर्म ठेवलाय. परमात्मा एकवाले म्हणते, हनुमान पंतवाले म्हणते, जुमदेव बाबावाले म्हणते. लोक अनेक अनेक नावानं आवाज मारतात. कुणी एक अगरबत्तीवाले, उदबत्तीवाले म्हणतात. पण बाबाने या धर्माचं नाव मानव धर्म ठेवलं आणि सांगितलं, ज्यात माणसानं माणसासारखी वागणूक करावी तो म्हणजे आमचा मानव धर्म. त्यात आपल्याला तत्व सांगितले. भगवंताच्या प्राप्तीसाठी काय लागते ते सांगितलं. भगवंताला काय प्रिय आहे ते 3 गुण सांगितले. आणि मानवानं माणसासारखं कसं वागावं, आपलं जीवन कसं सुख समाधानी ठेवावं त्याच्यासाठी नियम दिले. आणि त्या नियमावलीत तत्व शब्द नियमाचा सार पूर्ण आपल्याला साध्या सरळ सोप्या भाषेत सांगितला. आणि नियमावली बनवली. नाही तर लहान लहान एवढे जर गोष्टी ठेवल्या असत्या तर नियमावली 10 पानाची नसताना 100 पानाची राहिली असती. ही नियमावली 10 पानाची नसताना 100 पानाची राहिली असती. पण बाबांनी काय सांगितलं? बाबाने हे सांगितलं की माणूस हा बुद्धिजीवी प्राणी आहे. माणसाची गिनती शेळ्या ढोरात बैलात होणार नाही. माणूस हा बुद्धिजीवी प्राणी आहे आणि माणसानं आपल्या बुद्धीचा वापर करून आपले कार्य पार पाडावे. माणसाने आपल्या बुद्धीचा वापर करून कार्य पार पाडावे. आणि ह्या सगळ्या जुने विचार, जुन्या गोष्टी, जुन्या रूढी, जुन्या परंपरा ह्या माणसाच्या मनातल्या बाबांना काढून टाकल्या. पण आजही आपण सेवक अंधश्रद्धेकडे जातो, जुन्या विचाराकडे जातो, जुने विचार आपण आपल्या मनात आणतो. म्हणजे आपण ह्या मार्गात आल्यानंतर काय शिकलो, ह्या मार्गात आल्यानंतर आपण काय शिकलो, हा विचार आपण आपल्या मनात करायचा आहे. आणि बाबांनी तत्व शब्द नियम दिले, नियमावली दिली. 4 तत्व 3 शब्द 5 नियम दिले. आणि आता तो शब्द नियमाच्या आधारावर आपल्याला आपलं जीवन कसं जगायचं आहे आणि आपल्या जीवनात आपलं जीवन कसं चांगलं राहील हे आपल्याला बाबांनी सांगितलंय. त्यात नियमात सांगितलंय, जीवनात चालण्याकरता, गृहस्थी उंचावण्याकरता, मानवी जीवनाचे अनेक उद्देश सफल करण्याकरता बाबांनी 5 नियम दिले. आणि ते 5 नियम सेवकांना माहित आहे. पण प्रामुख्यानं 3रा नियम, अनेक वाईट व्यसन बंद करणे. त्यात बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या. दारू, टानिक, सट्टा, जुवा, लॉटरी, पटाची होड, कोंबड्याची काती, चोरी करणे, खोटं बोलणे, राग आणणे बंद करणे, स्त्रियांनी मुलांना, पतिदेवाला वाईट शब्दात बोलू नये, याशिवाय मानवी जीवन खाली आणणारे कोणतेही व्यसन बंद करणे. ह्या गोष्टी बाबांनी त्या 3ऱ्या नियमात सांगितलेल्या आहे, नियमामध्ये. पण आज स्पर्धेचं युग आहे, धक्काबुक्कीचं युग आहे. जो तो एकामेकाच्या पुढे जाण्यासाठी प्रयत्न करतो, जो तो मगाशी आमच्या भोयर साहेबांनी सांगितलं, खिशे भरूही आहेत, चुत्या बनवणारी आहेत आणि चुत्या बनणारी आहेत. पण चुत्या बनवू नका आणि चुत्या बनवू नका. सत्य आहे ते सत्य ठेवा आणि सत्याच्याच मार्गाने चाला. तेव्हा बाबांनी 3रा नियम सांगितला. आणि त्या 3ऱ्या नियमात बाबांनी सांगितलंय की अनेक वाईट व्यसन बंद करायचे. स्पर्धेचं युग आहे, धक्काबुक्कीचं युग आहे. आज आपण जेव्हा मार्गात आलो तेव्हा आपली मुलं लहान लहान होती, लहानाची मोठे झाली, मोठे होऊन शिक्षणासाठी, कामासाठी बाहेर गेली. आणि बाहेर गेल्यानंतर त्यांना दोस्त मित्र मंडळी मिळाली. ही दोस्त मित्र मंडळी मिळाल्यावर
आपला मुलगा काय करतो, आपला मुलगा मार्गाच्या नियमाला चालतो का, बाबाचे नियम पाळतो का, कार्य बरोबर करतो का, हे बघणं त्या कुटुंब प्रमुख सेवकाचं कर्तव्य आहे. पण ह्या गोष्टी केव्हा घडतील, जेव्हा त्या परिवाराला मार्ग म्हणजे काय, तत्वशब्द नियम म्हणजे काय हे कळत तेव्हा. आणि हे कुठे मिळते, ह्या भगवत कार्यात मिळते, चर्चा बैठकीत मिळते. आज प्रत्येक गावात, शहरात, खेड्यापाड्यात जिथं सेवक असेल तिथं पंधरवाडी, मासिक, आठवडी चर्चा बैठक होत राहते. आणि पंधरवाडी, आठवडी चर्चा बैठक होते. त्या आठवडी चर्चा बैठक, पंधरवाडी चर्चा बैठकीत, मासिक चर्चा बैठकीत सेवकांनी आपल्या परिवारासह चर्चा बैठकीला जायला पाहिजे. आमच्या या ग्रामीण भागात काय होते, पती जाते, पत्नी घरी राहते, पती जाते, पत्नी घरी राहते, मुलं पांटेल्यावर टवळक्या करत राहते. आणि आजकाल ते लुडो, पबजी, अमुक तमुक जे आपण रियालिटी मध्ये कागदाचे पत्ते खेळतो, ते पत्ते खेळणं सोडून मोबाईलवरचे जुवे खेळते. ही शोकांतिका आहे. सेवकांच्या मुलांनी हे कार्य करायला नाही पाहिजे. म्हणून जे चर्चा बैठकीला आपण परिवारासोबत चर्चा बैठकीत जायला पाहिजे. चर्चा बैठकीत काय मिळते बघ, आपण म्हणतो ना, आता इथे चर्चा बैठक सुरू आहे, चर्चा बैठकीत म्हणाल सगळ्यांनी म्हणाले, जे जे सेवक मार्गदर्शन करून गेले, बोलून गेले, त्यांनी म्हटलं स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे, स्वयं महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहे. स्वयं म्हणजे काय, स्वयंचा अर्थ म्हणजे काय, हे आपल्याला कळलं पाहिजे. स्वयं म्हणजे साक्षात प्रत्यक्षात, आणि जिथं भगवंत बाबा जुमदेवजी प्रत्यक्षात असते तिथं आपण जात नाही. आणि ज्या ठिकाणी व्यसन भेटते, ज्या ठिकाणी खर्रा भेटते, ज्या ठिकाणी वाईट शिकायला भेटते, त्या ठिकाणी आपण पहिले जातो, अगोदर जातो. म्हणून आपण जसे मार्गात येतो, मार्गात येताना आपल्याला एकट्याला मार्ग मिळत नाही. कारण कुटुंबाची एकता असेल, एकत्रीकरण असेल, एकता असेल आणि पूर्ण परिवार असेल तेव्हाच मार्गदर्शक मार्ग देतो, एकट्याला मार्ग देत नाही. आणि एकट्याला जेव्हा मार्ग देत नाही तेव्हा आपण सगळा परिवार कार्य करतो. कारण आपण दुःखी असतो, आपण दुःखी असतो, आणि दुःखी असताना आपण हे कार्य करतो. आणि आपण सुखी झाल्यावर भुलून जातो. ते म्हणणं आहे ना, ताप आला तर तू माझा बाप, आणि ताप गेला तर मी तुझा बाप. म्हणून बाबांनी दिलेली जी शिकवण आहे, तत्वशब्द नियम आहे, त्या तत्वशब्द नियमाचं आपण पालन करायला पाहिजे. आणि त्या तत्वशब्द नियमाकडे आपण व्यवस्थित चालायला पाहिजे. कारण एक आमचे स्वर्गीय सेवक विनोदरावजी देशमुख, आमच्या भजन मंडळ होतं आणि ते मरण पावले. ते नेहमी आपल्या भजनाच्या माध्यमात म्हणायचे, अरे मंदिर ढूंढो ऐसा जहां सही भगवान मिले, अरे मंदिर ढूंढो ऐसा जहां सही भगवान मिले, और फिर गुरु ढूंढो ऐसा, और फिर गुरु ढूंढो ऐसा जहां सही आत्मज्ञान मिले. अरे जिथे आत्मज्ञान भेटते, ज्या गोष्टी भेटते, जिथं मार्गदर्शन होते, आपल्या जीवनाचा सोना होते, तिथं आपण जात नाही. ज्ञान पररस मररस योगी बाबांनी म्हटलंय. ज्ञान पररस मररस योगी बाबा जुमदेवजी शब्द आहेत मुखातून निघालेले. बाबांनी का म्हटलं? कारण परीस नावाची वस्तू जर या लोखंडाला स्पर्श केली तर तिचं सोनं होते. आणि ज्ञान अशी वस्तू आहे का ज्याच्यामुळे माणसाला जर त्या गोष्टीचं ज्ञान मिळालं तर तो त्या माणसाच्या जीवनाचा सोना झाल्याशिवाय राहणार नाही. आणि या अनुभवातून आपल्या जीवनाचं सोनं करून द्यायचं आहे. बाबाची शिकवण कशी आहे, बाबाचे तत्वशब्द नियम काय आहे हे आपल्याला कळून द्यायचे आहे. तर चर्चा बैठकीची गरज सगळ्या सेवकांना आहे. किती सेवक चर्चा बैठकीत जाता का? बाहेरगावची दिसते, आमच्या इकडले नाही हातवर करत आहे, ते जात नाही का? कारण चर्चा बैठकीत गेल्यानं भगवंत मिळतो, आपल्या दुःखाची सोडवणूक होते, आपल्या दुःखाची सोडवणूक होते, आपलं दुःख दूर होते. समजा जर आपल्या मनात व्यथा असेल, काही दुःख असेल, तुम्ही तो विचार आपल्या मनात घेऊन जा, तुम्ही तो विचार आपल्या मनात घेऊन जा आणि त्या चर्चा बैठकीत बसा. त्या चर्चा बैठकीत बसा, घरून विचार घेऊन जा, बाबा मी तुझ्या चर्चा बैठकीत येऊन राहिलो, माझं पोट खूप दुखत आहे. पण ते बसलं पाहिजे. नाही बसत तेव्हा म्हणजे का रोशन तळवेकर खोटा बोलते.
कारण भगवंत जिथे असते तिथे आपण जात नाही. आणि बाबा जिथं आहे, बाबा जुमदेवजी जिथं आहेत, भगवान बाबा हनुमानजी जिथं आहेत, तिथं भूत बाधा आणि दुःख राहू शकत नाही. म्हणून सेवकांनी या मंडळाशी जुळावं, मंडळाचे कार्य करावं आणि मंडळाच्याच कार्यामध्ये राहावं. कारण बाजारात बसणारे लोक लगीत आहे, पण मोलाचा माल विकणारा एकच राहते, सोनार. बाजारात बसणारे लोक लगीत आहे, मोलाचा माल विकणार राहते एकच, सोनार. म्हणून मंडळ आमचा सोन्यासारखा आहे आणि मंडळाचे कार्य करा, मंडळाशी राहा आणि मंडळाशी जुळा. इतर जागी जाऊन आपलं मन भटकवू नका. कारण हा जर परमपूज्य परमात्मा एक वर्धमान नगर नागपूर नावाचा सेवक नंबरनं ट्रेडमार्क जर ठेवायचा असेल तर तो मंडळातूनच मिळू शकते, बाकी इतर ठिकाणी मिळू शकत नाही. राहिला आमचे धनराजजी वैद्य साहेब. धनराजजी वैद्य साहेब बोलले, एक लक्ष एक चित्त एक भगवान. गोष्ट सत्य आहे, पण तुम्ही जे बोलले थोडीशी त्रुटी होती, मी पूर्ण करून देतो. एक लक्ष एक चित्त एक भगवान ठेवायचं आहे आपल्याला. आपल्याला ध्येय मजबूत ठेवायचं आहे, भगवंताला मानायचे, आपल्याला आपले कार्य करायचे आणि आपला परिवार सुखी ठेवायचा आहे. परिवार सुखी ठेवून आपला सेवक समाज कसा सुखी राहील ह्याकडे लक्ष द्यायचं आहे. आणि आपल्याला कोणी गालबोट लावणार नाही. आपल्याला हा मार्गवाला माणूस असा आहे का तसा आहे कोणी म्हणणार नाही, याकडे लक्ष द्यायचं आहे. कारण मी थोडसा अजून तिसऱ्या नियमाकडे चालतो, मग यांचा सांगतो. तिसऱ्या नियमाचा बोलता बोलता राहून गेला होता. त्या तिसऱ्या नियमात अनेक वाईट व्यसनं सांगितले. आपले मुलं बाहेर शिक्षणाला या त्या गोष्टीसाठी जातात आणि बाहेर राहतात, तेव्हा तुम्ही आपल्या परिवारात लक्ष घाला. आपल्या मुलाची संगत कोणासोबत आहे, आपला परिवार कसा आहे, आपला मुलगा कुठे राहतो, आपली मुलगी कुठे शिकते आणि ती काय करते याकडे लक्ष द्या, जेणेकरून बाबाच्या नियमाला कुठेही आपण चुकणार नाही. कारण स्पर्धेचं युग आहे. एक जण जर सिगारेट ओढत असाल तर दुसऱ्या बी सिगारेट ओढायला पाहिजे. एक जण जर दारू पित असाल तर टानिक होय म्हणते, बियर म्हणजे पिऊन टाक म्हणते, काही नावात म्हणते, नशा नाहीत म्हणते. म्हणून सेवकांना आपल्या परिवारात लक्ष घाला. असं होऊ देऊ नका, नाही तर मग तोही म्हणते ज्याची होती त्यानं नेली, असे नको होऊ द्या, नाही का. कारण ही बाबाची शिकवण नाही आहे आणि बाबाजी जे तत्व शब्द नियम आहे त्या तत्व शब्द नियमानं वागण्याची गरज आहे. कारण मार्गात येऊन सेवक मार्गाचं नावाचं पांघरून घालतात, वाईट व्यसन करतात, वाईट सवयीच्या मागे लागतात, व्यभिचार करतात. याकडे तुम्ही जाऊ नका. ही बाबाची शिकवण नाही आहे. आणि आमचे आदरणीय धनराजजी वैद्य साहेब यांनी सांगितलं की भगवंताला आधी योग मागावा आणि नंतर मग विनंती प्रार्थना करावी. हो, बरोबर आहे. आम्ही पण अगोदर तसंच करत होतो. आणि तुम्ही जेव्हा मार्गात जुळले तेव्हा स्वर्गीय मार्गदर्शक तुकारामजी तळवेकर साहेब यांनी तुम्हाला तेच सांगितलं होतं. पण कालांतरानं मार्गदर्शकामध्ये विचारभेद न व्हावे आणि कार्याची एकसूत्रीपणा यावी याच्यासाठी मार्गदर्शक शिबिर होत असतात दर 5 वर्षांनी. आणि त्या मार्गदर्शक शिबिरामध्ये सांगितल्या जाते की आपण अगोदर सरळ रेषेत दिवा, अगरबत्ती आणि कापूर अशी मांडणी होती. काही सेवकांची मांडणी ही दिवा इकडे उजव्या बाजूला अगरबत्ती आणि दिव्यासमोर कापूर, म्हणजे दिव्याच्या डाव्या बाजूला अगरबत्ती, आपल्या समोर उजव्या बाजूला अशी मांडणी होती. आणि काही सेवकांची मांडणी ही सरळ रेषेत होती, दिवा, अगरबत्ती, कापूर, एक लक्ष एक चित्त एक भगवान, हेच म्हणणं होतं. त्यावेळेस आमचेही मार्गदर्शक उमरावजी बांते मुक्काम कनान इथले आहे. आणि आमचे कार्य 1992 मध्ये आम्ही तिथून घेतलेले होते. त्यावेळेस मी अवघ्या 6व्या वर्गात होतो आणि त्यावेळेस आम्ही कार्य तिथून घेतले होते. त्यावेळेस आम्हीही कार्य त्याच पद्धतीने केले. माझे वडील मार्गदर्शक झाल्यानंतर तेही कार्य त्याच पद्धतीने चालले. पण माजी अध्यक्ष मंडळाचे राजूजी मदनकर यांच्या अध्यक्षतेखाली 2014 मध्ये मंडळात
शिबिर झालं आणि त्यानंतर 12 वर्षाचा शुद्धीकरणाचा त्याग येणार होता, तेव्हा त्या शिबिरात हा विषय निघाला होता की सर्व मार्गदर्शकांनी कार्यामध्ये एक सूत्रीपणा आणावा व सगळ्यांचे कार्य देण्याची प्रणाली व पूजा करण्याची प्रणाली ही एक यावी, म्हणून सगळ्यांनी ज्या नियमावली जी मांडणी सांगितली आहे त्या पद्धतीने आपली पूजा करावी व योग हा नियमावलीच्या नुसार विनंती झाल्यानंतर जयघोष करायच्या अगोदर मागावा, कापूर पेटत राहो, या विझून जाऊ. आणि त्या उपरांत आम्ही पण आपल्या परिसरातल्या सेवकांना, कारण माझे वडील 2010 मध्ये मरण पावले आणि 2010 पासून मी मार्गदर्शक आहोत. माझा सेवक नंबर आहे 5876. आणि त्यानंतर आम्ही आपल्या सेवकांना घरी बोलवून, बाहेरगावच्या सेवकांना माहिती देऊन, मीटिंग घेऊन कार्याचा एकसूत्रीपणा आणला. माननीय धनराजी वैद्य साहेब, तुम्ही त्या परिस्थितीत आमच्यापर्यंत पोहोचले नाही म्हणून आजही तुम्ही तसेच आहात. असलही चूक असल नसलही भगवंताला प्रिय आहे, पण समोर सुधारणा करून घ्या. ती सुधारणा करून घ्या. बाबांच्या दिलेल्या तत्वशब्द नियमाचं पालन करा. आपण जसे दुःखी होतो, आपल्याला कोणीतरी या मार्गाची वाटचाल दाखविली आणि सांगितलं, दादा हा भक्तीचा मार्ग आहे आणि या भक्तीच्या मार्गाने चालत असताना भगवंत मिळतो आणि दुःख दूर होतात, तेव्हा आपण या मार्गाशी जुळलो आणि आपलं दुःख दूर करून घेतलं. आज या समाजात दुःखी लोक आहेत ज्यांना कसल्या ना कसल्या पद्धतीचा त्रास आहे, शारीरिक व्याधी आहे, भूतबाधेत गुरपडले लोक अंधश्रद्धेत आहेत. त्यांना मार्गदर्शन करा, जागवण्याचे कार्य करा आणि एक असा संकल्प करा का मी माझ्या जीवनात एक सेवक घडवीन. आणि आपल्या जीवनात एकतरी एक सेवक घडवा, तेव्हा कुठे या महान त्यागी बाबा जुमदी या कार्यात वाटा ठेवण्याची पुण्य तुम्हाला तुमच्या जीवनात लाभेल. व ह्या बाबा जुमदेवजीचं नाव, या मानव धर्माचं नाव अजरा अमर राहील. ही मानव धर्माची पताका अजरा अमर लहरत राहील. सर्वांनी तत्वशब्द नियमाचं पालन करावं. मी पण करीन. एवढंच बोलून मी माझ्या शब्दाला विराम देतो. पुन्हा सर्व सेवकांना माझा आदरपूर्वक नमस्कार. नमस्कार.